आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या 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 सुनबाई बसा 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 हे बसा बसा बसा। आता आमच्या हातचं जेवण पोटभर जेवा। हा, लय जीव लावून बनवले आम्ही। कोणाला येऊ पण दिले नाही। हा, हात बी लावू दिला नाही कोणाला। हा चिरंजीव बघता काय ते ताटवाटी सरळ करा की एक नंबरची सांगकामी येते। हा करतो करतो चला करा करा करा। असं असं बघू नका, चव महत्वाची। बाजीचा रंग बघत राहिलो तर चव कळणार आहे का? हा? रंग बी भारी आला असता। परत आमचे हे चिरंजीव डोकं उशिरा चालतंय यांचं। गॅस उशिरा बंद केला ना यांनी। कुणी मी? मग मी सांगितलेलं एक काम धड येत नाही तुम्हाला? सुनबाई तुम्ही डाळ घ्या, ती बी आम्ही बनवली। बघितलं का मोठा असल्याचा फायदा? जे चांगलं झालंय ते ह्यांच्यामुळं आणि खराब झालंय ते आपल्यामुळं। काळजी करू नका शत्रू भैया। अहो या वाटणार आपण तिघांनी मिळून वेगवेगळं मीठ टाकलंय, त्यामुळं आपली जी अवस्था होणार आहे ती डॅडींची होणार आहे। चपाती आकारात चुकली पण मौसूत। आता आम्हाला तुमच्यावर सवय नाही ना, त्यामुळे गोल नाही झाली। पर खाऊन बघा, चवीला जगात भारी, एकदम वर्टिकल। काय झालं तुला? कशी पडली तू? लागलं नाही ना तुला? दाजी मी काय केलं नाही? तेजू सांग ना। अरे दादा काही नाही, ते किचन मध्ये जमिनीवर पाणी सांडलं होतं ना, त्याच्यावर पाय घसरून पडले। फार काय नाही लागलं, फक्त पायाला थोडीशी लचक आली आहे। पण तुला माहितीये का, पडल्यापासून डॅडीने माझी एवढी काळजी घेतली ना, म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण सगळं त्यांनीच बनवलंय। हे बघ ना, आणि डॅडीने हे सगळं ना स्वतः माझ्या काळजीपोटी बनवलंय सगळं। आम्ही पण होतो मदतीला। केली केली। छत्री काकांनी शत्रू भैयांनी चांगली मदत केली। आम्ही स्वयंपाक करताना आम्हाला एकटं वाटू नये म्हणून तिथं बाजूला उभे होते। आता मला सांगा, सुनबाईची काळजी आम्ही नाही करायची तर कोणी करायची? अहो त्या पोटूशाळेत म्हणल्यावर त्यांनी उपाशी राहणं तर लांब राहिलं। त्यांच्यासाठी काय चांगलं चुंगलं खायला करता येईल याचा विचार करत होतो आम्ही। आता जेवढं जमतं तेवढं केलंय बाबा। तेजू, तू जणांनी आत्यानं डबा दिलाय। जास्तीचा दिलाय, दुसरं कोणी उपाशी राहू नये ना म्हणून। डॅडी तुम्ही पण बसा ना, मला असं एकटीला जेवायला बरं नाही वाटणार। अहो सुनबाई आजपर्यंत सगळ्यांच्या आधी जेवत आलोय आम्ही, त्यातच मोठेपणा मानत आलो। या बाईने कष्ट करून जेवण करायचं, तिला गार जेवण, आणि आम्ही जेवतोय गरमागरम। पण आज आम्हाला आमच्या सुनबाईला काय हवं नको ते वाढायचंय। अहो कधी कधी समोरच्या माणसाचं पोट भरलं की बी आपलं पोट भरतंय, शिकवलंय आमच्या जावई बापूने आम्हाला। तर आम्हाला आता आमच्या सगळे मोठेपणाची झापलं दूर करून आमच्या चुका सुधारायच्या आहेत। करा बरं सुरू। अहो तुमच्या बंधूंनी एवढं चांगलं जेवण आणले, खाऊन घ्या खाऊन घ्या।
अहो सुनबाई असं काय करताय? नाही करपलेल्या जेवणात बी लक्ष्मी असते खरे, पण ते पर्याय नसताना ना. आता तुमच्या समोर जेवणाचा एवढा चांगला पर्याय असताना कशाला आम्ही बनवलं ते जेवताय? हा? कारण डॅडी तुम्ही सुद्धा आत्या आणि वहिनी एवढंच राबलात हे जेवण बनवायला. दादा, तू आणि डॅडी दोघांनी खूप मनापासून हे ताटं बनवलीत माझ्यासाठी, म्हणून या दोन्ही ताटातलं अन्न माझ्यासाठी एकसारखंच आहे. डॅडी, जेवण खरंच खूप छान झालंय हा. दादा, दरवेळी पहिला घास तू भरवतोस ना मला, मग आज तर डबा घेऊन आलास, आज नाही भरवणार का मला घास? सावकाश सावकाश सावकाश. आठवण काढली वाटतं कोणतरी. बहिणीने आठवण काढली. हा, सावकाश चिरंजीव, सावकाश सावकाश. जखम लपवायला रुमाल शोधत होता ना क्या? नाना, आपल्या घरचं समजा चांगलं चालू आहे, 2 वेळचं खाऊन गरजा भागतील इतके पैसे असताना बी हे समजा काय चालू आहे तुमचं? हे असं रात्र बेरात्री कोणाला बी न सांगता बाहेर पडता. त्या दिवशी गाडी ठीक करून त्या माणसासोबत जे काय बोलत होता ना ते समजा ऐकलंय मी. आणि आज काय, आज घरी आल्या तरी अशी अंगाला माती लावून हाताला जखम घेऊन आलाय. त्या सगळ्याचा काय अर्थ काढायचा मी? ना हो, तुम्ही मला तुमची लेक मानता ना, मला स्वतःच्याच लेकीपासून समजा लपवताय. त्या माणसाशी कोणाला तरी दिलेल्या शब्दाबद्दल बोलत होता तुम्ही, कशासाठी तरी पैसे जमवायचे असं म्हणत होता, पण मला कसलाच अर्थ लागला नाही. मला तुमची लई काळजी वाटते. हे असं बघवत नाहीये मला. नक्की काय चाललंय? मोरे, अगं सगळे मुद्दाम करत नाही मी. त्याला पैसे देणार म्हणून बोललो होतो ना, आणि त्याला जिम काढून दिलं नाही म्हणून तुझ्यावर तर नीट वागत नाही. पण मला इथून पुढं तुझ्यात आणि दत्तूत काय अडचण नको. हो, पण हे समजा करून काय होणार आहे? आता मग घरात बसून तरी काय होणार आहे? मी दत्तूला तुझ्यावर बळजबरीने लग्न करायला लावलं, ही जिमचं आमिष दाखवून. पण त्याच्यात माझा स्वार्थ होता, कारण मला माहिती आहे की दत्तूच्या आयुष्याच्या चढ उतारात तूच त्याला साथ देशील.